हॅलो मुलांना, मागच्या तासाला आपण मागणीच्या लवचिकतेचे प्रकार पाहिलेले होते. मागणीच्या लवचिकतेचे 3 प्रकार होते: उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता आणि किंमत लवचिकता. आता यापैकी तिसरा जो प्रकार आहे की किंमत लवचिकता, या किंमत लवचिकतेचे प्रकार आज आपल्याला या ठिकाणी पाहायचे. तर मागणीच्या किंमत लवचिकतेचे एकूण 5 प्रकार आहेत. संपूर्ण लवचिक मागणी, त्यालाच अनंत लवचिक मागणी असं म्हणतात. दुसरा संपूर्ण अलवचिक मागणी, 3 एकक लवचिक मागणी, 4 जास्त लवचिक मागणी आणि 5 कमी लवचिक मागणी. यामध्ये परीक्षेमध्ये बोर्डाच्या 8 मार्काला प्रश्न विचारला जातो, म्हणजे मोठा प्रश्न याच्यावरती असतो. आता हे बघितल्यानंतर तुम्हाला बोर्डवर बघितल्यानंतर किंवा पुस्तकात बघितल्यानंतर वाटतं की एका प्रश्नाच्या अंतर्गत एवढ्या आकृत्या आहेत का, आणि हे अवघड आहे. पण या पूर्ण 12वीच्या पुस्तकामध्ये याच्या इतका सोपा आकृतीचा प्रश्न दुसरा नाही म्हणल्यासारखा आहे. जरी भलेही 5 आकृत्या वाटत असल्या तरी हे अतिशय साध्या, सरळ आणि सोप्या आहेत. पहिल्या प्रकाराच्या विरुद्ध दुसरा प्रकार आहे आणि चौथ्या प्रकाराच्या विरुद्ध 5वा प्रकार आहे. हा तिसरा जो प्रकार आहे तो मात्र सिंगल एकटाच आहे. मग एक प्रकार समजला की बरोबर दुसरा प्रकार समजतो, आणि चौथा प्रकार समजला की 5वा प्रकार समजतो. आणि त्यानंतर याच्यामध्ये वक्राचा जो उतार आकार आहे, तो वक्राचा उतार आणि आकार जर लक्षात ठेवला तर अगदी सही सलामत पद्धतीनं हा प्रश्न अगदी सहजरित्या आपल्या सोपा आणि लक्षात राहतो. या प्रश्नाची आपल्याला वारंवार आवृत्ती करावी लागत नाही किंवा सारखं याचं पाठांतरही करावं लागत नाही. एकदा जर टॅक्टनं, एखाद्या हिंटनं हा प्रश्न जर आपण लक्षात ठेवला तर बरोबर आपला तो लक्षात येतो आणि कधीही विसरत नाही. कधीही म्हणण्यापेक्षा आयुष्यभर हा प्रश्न विसरत नाही म्हणण्यासारखा. इतका साधा, सरळ आणि सोपा आहे. फक्त की याच्याकडे बघत असताना मात्र आपण हा प्रश्न अतिशय सोपा आहे याच दृष्टिकोनातून तुम्ही पाहिला पाहिजे. तर आता मग चला बघूया की मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार. आता यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो काय आहे तर अनंत लवचिक मागणी किंवा संपूर्ण लवचिक मागणी. आता किमतीत अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत बदल होतो तेव्हा त्याला अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात. व्याख्या लक्षात घ्या की किमतीमध्ये झाला तर अल्प की इतका अल्प असतो की तो जाणवत देखील नाही. म्हणजे किमतीमध्ये अतिशय थोडासा बदल झाला असता किंवा किमतीमध्ये सूक्ष्म बदल झाला असता किंवा कधी कधी किमतीमध्ये काहीच बदल नाही झाला तरी सुद्धा मागणी मात्र मोठ्या प्रमाणात बदलते. म्हणजे किमतीमध्ये झाला तर अल्पसा बदल होतो किंवा थोडासा बदल होतो, नाही तर किमतीमध्ये काहीच बदल होत नाही पण तरी सुद्धा मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात जर बदल करून येत असेल तर तेव्हा त्याला काय म्हणायचंय, संपूर्ण लवचिक मागणी किंवा अनंत लवचिक मागणी. म्हणजे अनंत लवचिक मागणी कशी असणार आहे किंवा संपूर्ण लवचिक मागणी कधी असणार आहे की झाला तर किमतीमध्ये थोडासा बदल किंवा कधी कधी त्या किमतीमध्ये काहीही बदल होत नाही पण तरी सुद्धा मागणीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात बदल होतो. मग मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात जो बदल झालेला असतो तो मोठ्या प्रमाणातला बदल, प्रचंड प्रमाणात झालेला बदल म्हणजेच संपूर्ण लवचिक मागणी. आणि म्हणून किमतीमध्ये सूक्ष्म किंवा किमतीमध्ये मुळीच बदल झाला नाही तरी सुद्धा मागणीमध्ये जर मोठ्या प्रमाणात बदल होत असेल, प्रचंड प्रमाणात बदल होत असेल तर तेव्हा असं अनंत लवचिक मागणी किंवा संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात. म्हणून संपूर्ण लवचिक मागणी कधी होते, किमतीमध्ये थोडासा बदल झाला किंवा किमतीमध्ये काहीच बदल नाही झाला तरी सुद्धा मागणीमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात बदल घडून येतो. आणि म्हणून परत एकदा सांगते की किमतीमध्ये अल्प किंवा मुळीच बदल न होता मागणीत अनंत प्रमाणात बदल होतो तेव्हा त्यास संपूर्ण लवचिक मागणी किंवा अनंत लवचिक मागणी असे म्हणतात. आता एखादं उदाहरण घेऊयात आपण की सोन्याच्या किमतीत बदल न होता मागणी सतत वाढते. कारण 12 महिने जर आपण बघितलं तर त्या सोन्याच्या मागणीमध्ये मात्र बदल झालेला दिसतो. मग आता सोन्याच्या किमतीमध्ये बदल जरी नाही झाला किंवा झाला तर अल्पसा जरी बदल झाला
तरी सुद्धा त्याच्या मागणीमध्ये मात्र सतत वाढ होत राहते. आणि म्हणून सोन्याच्या किमतीत बदल न होता मागणी जेव्हा बदलते तेव्हा ती कशी मागणी असते? संपूर्ण लवचिक मागणी असते. आणि म्हणून की संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र आपल्याला आता या ठिकाणी स्पष्ट करावा लागेल. तर पहिली आकृती बघा की अनंत किंवा संपूर्ण लवचिक मागणीच्या खालची आकृती. अक्षावरती आपण मागणी दर्शवलेली आहे आणि य अक्षावरती आपण किंमत दर्शवलेली आहे. आता अक्षावर मागणी आणि अक्षावर किंमत हे पाचव्या आकृतीमध्ये कॉमन आहे. तर अक्षावर मागणी अक्षावर किंमत दर्शवली आहे. म हा संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र आहे. आता हा संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र कसा तयार झाला? तर किंमत असताना ही मागणी वक्र तयार झालेला आहे. आता किंमत मात्र ही स्थिर आहे. किंमत ही तेवढीच आहे किंवा याच्यामध्ये जरी बदल झाला तरी तो या अक्षावर जाणवत देखील नाही. जरी या किमतीमध्ये थोडासा अतिशय सूक्ष्म बदल जरी झाला तरी तो त्या ह्याच्यावर जाणवत नाही किंवा कधी कधी त्याच्यामध्ये बदल होतही नाही, तरी सुद्धा मागणी जी आहे ती मागणी मात्र प्रचंड प्रमाणात बदलत जाते. म्हणजे ही किंमत एक तर बदल झाला तरी तो खूप कमी असतो, कधी कधी बदल होतही नाही, पण मागणी मात्र काय होते अशी पुढं 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 वाढत जाते. आणि म्हणूनच संपूर्ण लवचिक मागणीचा जो वक्र आहे तो कशाला समांतर आहे? अक्षाला समांतर आहे. आणि म्हणून थोडक्यात जर सांगायचं म्हणलं तर संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र हा आडव्या स्वरूपाचा असतो. आडव्या स्वरूपाचा असतो म्हणजे तो अक्षाला समांतर असतो. म्हणून हा संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र हा कसा आहे? तर आडवा आहे किंवा तो अक्षाला समांतर आहे. आणि म्हणून पहिली आकृती आणि पहिली व्याख्या जर तुमच्या डोक्यामध्ये फिट बसली तर त्याच्यावरच आधारित या पुढच्या आकृत्या आणि पुढच्या व्याख्या आहेत. मग परत एकदा सांगते बघा, पहिला मुद्दा नीट समजून घ्या की संपूर्ण लवचिक मागणी म्हणजेच काय. तर किमतीमध्ये अल्पसा बदल झाला असता किंवा किमतीमध्ये काहीही बदल न होता मागणीमध्ये जर प्रचंड प्रमाणात बदल होत असेल तर तेव्हा त्यास संपूर्ण लवचिक मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ सोन्याच्या किमतीमध्ये बदल न होताही जर सोन्याच्या मागणीमध्ये वाढ होत असेल तर ती आहे संपूर्ण लवचिक मागणी. हे खालील आकृतीच्या सहाय्याने आपल्याला स्पष्ट करता येतं. अक्षावर मागणी दर्शवली आहे, या अक्षावर किंमत दर्शवली आहे. किंमत असताना हा मागणी वक्र तयार झालेला आहे. आता किमतीमध्ये झाला तर सूक्ष्म बदल होतो आणि तो जाणवत देखील नाही किंवा कधी कधी या किमतीमध्ये बदलही होत नाही, पण मागणी मात्र जो हा मागणी वक्र आहे तो मागणी वक्र हा पुढं 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 सरकत जातो. म्हणजेच मागणीमध्ये प्रचंड प्रमाणात बदल होतो. आणि म्हणून अक्षाला हा हा वक्र जो आहे तो समांतर आहे. आणि म्हणूनच की ऑब्जेक्टिव्हचे विधान संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र हा अक्षाला समांतर असतो आणि ढोबळ मनानं संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र हा आडव्या स्वरूपाचा असतो. आता यानंतर आपल्याला दुसरा जो प्रकार आहे तो दुसरा प्रकार पाहायचा आहे. दुसऱ्या प्रकारचं नाव काय आहे? संपूर्ण अलवचिक मागणी. आता संपूर्ण लवचिक आहे ती खूप बदलणार आहे. लवचिक म्हणजे तुमचं इलॅस्टिकच असतं ना, तसं की इलॅस्टिकच असतं रे की तुम्ही जर ताणलं तर ते प्रसरण पावतं आणि सोडलं तर ते आकुंचन पावतं. म्हणजे त्याच्यामध्ये लगेचच्या लगेच बदल होतात, ते त्याला लवचिक म्हणायचं. आणि काही जरी झालं तरी त्याच्यामध्ये बदलच होत नाही, त्याला अलवचिक म्हणायचं. मला सांगा, आता लोखंड लगे असं आपण ताणलं तर ते लांबतं का रे किंवा सोडलं तर ते आकुंचन पावतं का? तर नाही, कारण लोखंड हे कसं आहे? अलवचिक आहे. पण इलॅस्टिक रबर जर बघितलं तर ते मात्र कसं आहे? मोटिवेट आहे किंवा लगेच ते बदलतं, आकार सोडतं, आकार बदलतं, ते लवचिक आहे. आणि म्हणून अलवचिक म्हणजे काय की ताठर. त्याला दुसरा शब्द काय आहे? अलवचिकला ताठर किंवा त्याला परिदृढ असं देखील म्हणलं जातं. आणि म्हणून अलवचिक म्हणजे काहीही झालं तरी त्याच्यामध्ये बदल होत नाही, तेव्हा त्याला अलवचिक मागणी असे म्हणतात. आता मग बघूयात आपण त्यातल्या आणखीन आहे की संपूर्ण लवचिक मागणी हे सिम्बॉलच्या सहाय्याने जर दर्शवायचं असेल तर ते कसं आहे? तर ईडी बरोबर एक छोटा झिरो काढायचा आणि त्याला चिटकून एक मोठा झिरो काढायचा, हे त्याचं सिम्बॉल आहे. तर आता संपूर्ण अलवचिक मागणी. आता मग संपूर्ण अलवचिक मागणीची काय व्याख्या करता येईल? तर किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत कोणताच बदल होत नाही, तेव्हा त्याला संपूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतात.
किमतीमध्ये कितीही बदल झाला, आता इथं काहीच बदल नव्हता म्हणूनच तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की याच्या विरुद्ध दुसरा प्रकार आहे, पहिल्या प्रकारच्या विरुद्ध दुसरा प्रकार. तर इकडे जर बघितलं तर किमतीमध्ये झाला तर सूक्ष्म बदल, पण इथं जर बघितलं तर किमतीमध्ये काहीच बदल होत नाही, पण तरी सुद्धा मागणी जी आहे ती मागणी मात्र कशी राहते, स्थिर राहते. आणि म्हणूनच की संपूर्ण अलवचिक मागणीमध्ये की किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणीत काहीही बदल होत नाही. संपूर्ण अलवचिक मागणीमध्ये किमतीमध्ये कितीही बदल झाला, क पासून क 2 पर्यंत किंमत वाढली किंवा क पासून क 1 पर्यंत किंमत कमी झाली तरी आता म हा जो मागणी वक्र आहे तो म हा मागणी वक्र मध्ये काय होणार आहे, या ठिकाणी लंब स्वरूपाचा राहणार. म्हणून की अलवचिक मागणीमध्ये किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला तरी मागणीत मात्र काहीही बदल होत नाही. आणि इथं मात्र कसं होतं की किमतीमध्ये काहीही बदल न होता मागणीत बदल होत होता. इथं मात्र किमतीत कितीही बदल झाला तरी मागणीत बदल होत नाही. पहिल्या प्रकारामध्ये मागणीत खूप मोठा प्रचंड प्रमाणात बदल होतो, तर दुसऱ्या प्रकारामध्ये मागणीत काहीच बदल होत नाही. आणि म्हणूनच संपूर्ण अलवचिक मागणी म्हणजे किमतीमध्ये कितीही शेकडा बदल झाला तरी मागणी जेव्हा स्थिर राहते किंवा मागणीत काहीच बदल होत नाही तेव्हा त्याला अलवचिक मागणी असे म्हणतात. अलवचिक मागणी म्हणजेच ताठर मागणी. आता याचं जर सूत्र बघायचं म्हटलं तर मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. मग संक्षिप्त रूपामध्ये जर बघायचं असेल तर आपण मागच्या तासाला पाहिलेलं आहे की मागणीची किंमत लवचिकता बरोबर टक्के डेल्टा म भागिले टक्के डेल्टा क. आता याचं एक उदाहरण घेऊयात म्हणजे तुम्हाला कळेल की किमतीत 20% घट झाली तरी मागणीत कोणताही बदल होत नाही. नियमाप्रमाणे काय व्हायला पाहिजे रे, सिद्धांताप्रमाणे की किंमत कमी झाली की मागणीत वाढ व्हायला पाहिजे. पण इथं मात्र काय होतं की किंमत 20% जरी कमी झाली तरी मात्र मागणीत कोणताही बदल होत नाही. तेव्हा त्याला म्हणायचंय की संपूर्ण अलवचिक मागणी. तुमच्या पुस्तकामध्ये सूत्र दिलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या उदाहरणाचं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे. मी तोंडी सांगते इथं की मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल बरोबर टक्के डेल्टा म भागिले टक्के डेल्टा क बरोबर 0 भागिले 20 बरोबर 0. म्हणजेच मागणीची किंमत लवचिकता या ठिकाणी किती आलेली आहे, 0 आलेली आहे. म्हणजेच मागणीमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आणि म्हणून थोडक्यात सांगायचं म्हटलं तर किमतीमध्ये कितीही बदल झाला तरी मागणी जेव्हा स्थिर राहते किंवा मागणीत काहीच बदल होत नाही तेव्हा त्याला संपूर्ण अलवचिक मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ किमतीमध्ये 20% घट झाली तरी मागणीत कोणताही बदल होत नाही. आता ही जी संपूर्ण अलवचिक मागणी आहे ही संपूर्ण अलवचिक मागणी व्यवहारात कमी परिस्थितीमध्ये दिसून येते. उदाहरणार्थ मिठाला दुधाला असलेली मागणी की आता मिठाच्या दुधाच्या किमतीमध्ये जरी बदल झाला तरी मागणी आहे तेवढीच राहते. आता मीठ महाग झालं म्हणून भाजीमध्ये मीठ घालायचं का सोडून देणार आहेत आपण, किंवा दुधाची किंमत वाढली म्हणून दूध खायचं प्यायचं का आपण सोडून देणार आहेत का. म्हणजे थोडक्यात की ज्या अत्यावश्यक गरजा आहेत त्या अत्यावश्यक गरजांच्या बाबतीमध्ये संपूर्ण अलवचिक मागणी निदर्शनास येते. आणखीन एक उदाहरण देते याच्यामधलं की औषधाच्या किमती वाढल्या म्हणून आपण औषधाची मागणी कमी करत नाही किंवा औषधाच्या किमती कमी झाल्या म्हणून औषधाची मागणी आपण वाढवत नाही. तर किंमत कमी झाली किंवा जास्त झाली तरी मीठ म्हणा, दूध म्हणा, औषध म्हणा, भाजीपाला म्हणा यांची मागणी ही आपण करतच राहतो. आणि म्हणून किमतीमध्ये कितीही बदल झाला तरी मागणी जेव्हा अलवचिक असते किंवा मागणी जेव्हा स्थिर असते तेव्हा त्याला अलवचिक मागणी असे म्हणतात. आता उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपलं की आकृती जर काढायची असेल तर कशी काढता येईल. अक्षावर आपण मागणी दर्शविलेली आहे, अक्षावर किंमत दर्शविलेली आहे. किमतीला म नगांची मागणी केली जाते. समजा क पासून क 2 पर्यंत किंमत वाढली किंवा क पासून क 1 पर्यंत किंमत कमी जरी झाली तरी
मागणी मात्र अ म जी आहे ही अ म तेवढीच राहते आणि म हा जो मागणी वक्र आहे म्हणून तो अ य अक्षाला समांतर आहे. परत एकदा आपण स्पष्ट करू बघा. अ अक्षावर मागणी दर्शवलेली आहे, अ य अक्षावर किंमत दर्शवलेली आहे. अ क किमतीला अ म्हणून नगांची मागणी केली जाते. पण क पासून क 2 पर्यंत किंमत वाढली किंवा क पासून क 1 पर्यंत किंमत कमी जरी झाली तरी अ म मागणी ही कायम राहते आणि म्हणून म हा मागणी वक्र जो आहे तो अ य अक्षाला समांतर असतो आणि म्हणून संपूर्ण अलौकिक मागणीचा वक्र हा अ य अक्षाला समांतर असतो किंवा तो लंबरूप असतो आणि म्हणून ती सिंबॉलच्या साइड म्हटलं तर या ठिकाणी संपूर्ण अलौकिक मागणी बरोबर कशी आहे तर शून्य स्वरूपाची आहे. अशा पद्धतीनं हे संपूर्ण अलौकिक मागणी होते. तर पहिला प्रकार बघितला आपण संपूर्ण लवचिक मागणी, दुसरा प्रकार पाहिला संपूर्ण अलौकिक मागणी. आता थोडंसं याचं कम्पेअर करूया की संपूर्ण लवचिक मागणीमध्ये काय होतं की किमतीमध्ये अल्पसा बदल किंवा काहीही बदल न होता मागणीत प्रचंड प्रमाणात बदल होतो तेव्हा त्याला संपूर्ण लवचिक मागणी म्हणतात. तर अलौकिकमध्ये किमतीमध्ये कितीही बदल झाला तरी मागणीत काहीही बदल होत नाही तेव्हा त्याला अलौकिक मागणी असे म्हणतात. संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र क्ष अक्षाला समांतर असतो तर संपूर्ण अलौकिक मागणीचा वक्र अ य अक्षाला समांतर असतो आणि म्हणून संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र हा आडव्या स्वरूपाचा असतो तर संपूर्ण अलौकिक मागणीचा वक्र हा अ य अक्षाला समांतर असतो. आता चला पुढे तिसरा प्रकार की एकक लवचिक मागणी. आता हे एकक वरूनच आपल्याला लक्षात येतं की ही मागणी कशी असणार आहे, एक या स्वरूपामध्ये असणार आहे. तर एकक लवचिक मागणी म्हणजेच किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणाइतकेच वस्तूच्या मागणीतील बदलाचे प्रमाण असेल तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी असे म्हणतात. म्हणजेच की किमतीमध्ये जेवढा बदल होतो तेवढाच मागणीमध्ये बदल होत असेल तर त्याला एकक लवचिक मागणी असे म्हणतात. म्हणजे किमतीतला शेकडा बदल आणि मागणीतला शेकडा बदल हा सारखाच असतो तेव्हा त्याला एकक लवचिक मागणी असे म्हणतात आणि म्हणून किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणाइतकेच वस्तूच्या मागणीतील बदलाचे शेकडा प्रमाण असेल तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी असे म्हणतात. किंवा ढोबळमानानं किमतीत जेवढा बदल होतो तेवढाच मागणीत जर बदल होत असेल तर तेव्हा त्यास एकक लवचिक मागणी असे म्हणतात. आता उदाहरण द्यायचं झालं तर की समजा किमतीमध्ये 50% घट झाल्यास मागणीमध्ये किती टक्क्याने वाढ होणार आहे, 50% म्हणजे किमतीतली वाढ 50%, किमतीतली घट 50% तर मागणीतली वाढ 50%. आणि म्हणून किमतीत 50% घट झाली असता मागणीत 50% वाढ होते. हे त्या ठिकाणी उदाहरण. मग सूत्राच्या सहाय्याने कसं म्हणता येईल की मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. मग ठेवा सूत्रामध्ये किमती. तर मागणीतला शेकडा बदल 50, किमतीतला शेकडा बदल 50 बरोबर उत्तर किती येणार आहे त्या ठिकाणी 1 आणि म्हणून या ठिकाणी एकक लवचिक मागणी बरोबर किती येणार आहे या ठिकाणी 1 येणार आहे. मग आता हे एकक लवचिक मागणीचा वक्र आपल्याला खालील आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येतो. तर अक्ष अक्षावर मागणी दर्शविलेली आहे तर अ य अक्षावर किंमत दर्शविलेली आहे. क किंमत असताना ब नगांची मागणी केली जाते. तर क पासून क 1 पर्यंत किंमत कमी झाली तर ब पासून ब 1 पर्यंत मागणी वाढली. आता या ठिकाणी आकृती काढत असताना मात्र एक लक्षात घ्यायचं की क 1 मधला अंतर आणि ब 1 मधला अंतर हे समान असावं. कारण किमतीमध्ये जेवढा बदल होतो तेवढाच मागणीमध्ये बदल होतो. म्हणजे थोडक्यात आपण बघितल्या परीक्षक जेव्हा तुमचं आकृती होते तेव्हा त्याच्या लक्षात आलं पाहिजे की बाबा हे एकच लवचिक मागणीची आकृती आहे. याच्यासाठी किमतीतलं अंतर आणि मागणीतलं अंतर हे समान असावं. हे या ठिकाणी आपल्याला प्रिकॉशन घ्यायचं आहे. कारण किमतीमध्ये 50% घट झाली असता मागणीमध्ये 50% वाढ झालेली आहे आणि म्हणून किमतीतलं अंतर आणि मागणीतलं अंतर हे समान ठेवायचं. आणि म्हणून क किमतीला ब नगांची मागणी केली जाते. तर क पासून क 1 पर्यंत किंमत कमी झाली तर ब पासून ब 1 पर्यंत मागणी वाढते आणि मग हा मागणी वक्र तयार होतो. आता हा मागणी वक्र जो
आहे हा मागणी वक्र हा परिवलयाचा आहे. आता हा मागणी वक्र परिवलयाचा कसा आहे तर आता हा मागणी वक्र काढत असताना थोडासा आपल्याला या स्वरूपानं काढता. हा मागणी वक्र कसा आहे तर हा मागणी वक्र हा परिवलयाचा आहे. या पद्धतीनं हा मागणी वक्र आहे. हा मागणी वक्र सिंबाच्या स्वरूपामध्ये एकक लवचिक मागणी बरोबर कशी असणार आहे मागणीची लवचिकता बरोबर या ठिकाणी 1 कारण की मागणीतला शेकडा बदल 50% आहे तर किमतीतला शेकडा बदल हा 50% आहे. या ठिकाणी हा परिवलय म्हणजे थोडासा कर स्वरूपाचा येतो. अशा पद्धतीनं हे एकक लवचिक मागणी. मग काय म्हणताय की किमतीतील शेकडा बदल आणि मागणीतील शेकडा बदल जेव्हा समान असतो तेव्हा त्याला एकक लवचिक मागणी असे म्हणतात. एकक लवचिक मागणीचा वक्र हा परिवलयाचा असतो. चौथा प्रकार आहे तो जास्त लवचिक मागणी. आता जास्त लवचिक मागणी म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला की किमतीतला शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचे प्रमाण जेव्हा जास्त असते तेव्हा त्याला मागणी जास्त लवचिक आहे असे म्हणतात. त्याच्या नावावरूनच लक्षात येत आपल्याला की जास्त लवचिक मागणी. मागणी तर लवचिक आहे पण ती कशी आहे जास्त लवचिक आहे. आणि म्हणून किमतीतील बदलापेक्षा मागणीतील शेकडा बदल जर जास्त असेल तर तेव्हा त्यास जास्त लवचिक मागणी असे म्हणतात. मग आता उदाहरण की किमतीमध्ये 50% घट झाली असता मागणीमध्ये 100% वाढ होते. किमतीमध्ये 50% घट झाली असता मागणीमध्ये 100% वाढ होते. म्हणजे किमतीतील बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदलाचं प्रमाण हे जास्त आहे. आणि म्हणूनच की किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा जेव्हा मागणीतील बदलाचं प्रमाण जास्त असतं तेव्हा त्याला काय म्हणतो आपण जास्त लवचिक मागणी होय. म्हणजे किमतीतील बदलापेक्षा मागणीतील बदलाचं प्रमाण हे जास्त असेल. उदाहरणार्थ किमतीत 50% घट झाली असता मागणीत 100% जर वाढ होत असेल तर तेव्हा त्यास काय म्हणायचं आपल्याला जास्त लवचिक मागणी. मग सूत्राच्या सहाय्याने बघा की मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल. मग सूत्रामध्ये किमती ठेवा. मागणीतला शेकडा बदल किती आहे 100. किमतीतला शेकडा बदल किती आहे 50%. बरोबर याचं उत्तर किती येणार आहे 2.0. म्हणजेच मागणी कशी येणार आहे या ठिकाणी 2.0 आहे म्हणजेच 1 पेक्षा जास्त आहे. आणि म्हणून या ठिकाणी मागणी कशी असणार आहे जास्त लवचिक असणार आहे कारण ती 1 पेक्षा जास्त आहे. आणि म्हणून मग जास्त लवचिक मागणीचा वक्र आपल्याला कशा पद्धतीनं काढता येईल तर जास्त लवचिक मागणीचा वक्र हा खालील आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येतो. अ अक्षावर मागणी दर्शविलेली आहे. य अक्षावर किंमत दर्शविलेली आहे. किमतीला ब नगांची मागणी केली जाते. क पासून क 1 पर्यंत किंमत कमी झाली म्हणजेच किमतीमधला बदल कमी झाला तर ब पासून ब 1 पर्यंत मागणी वाढली. मग या ठिकाणी अंतराच्या सहाय्याने जर बघितलं तर क 1 मधलं अंतर हे कमी आहे तर ब 1 मधलं अंतर हे जास्त आहे कारण किमतीतील बदलापेक्षा मागणीतला बदल हा जास्त आहे. आणि म्हणून या ठिकाणी मागणी ही जास्त लवचिक आहे. आणि म्हणून हा जो मागणी वक्र आहे हा मागणी वक्र पसरट स्वरूपाचा आहे कारण किमतीतील बदलापेक्षा मागणीतला बदल हा जास्त असल्यामुळे जास्त लवचिक मागणीचा वक्र हा पसरट स्वरूपाचा असतो. आणि म्हणून या ठिकाणी मागणीची लवचिकता बरोबर किती आली 1 पेक्षा जास्त आली कारण ही मागणी कशी आहे ही जास्त लवचिक आहे. या ठिकाणी हे 1 पेक्षा जास्तचं सिंबॉल आहे. परत एकदा बघा आता की जास्त लवचिक मागणी म्हणजेच किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील शेकडा बदलाचं प्रमाण जेव्हा जास्त असतं तेव्हा त्यास
जास्त लवचिक मागणी असे म्हणतात। उदाहरणार्थ किमतीमध्ये 50% घट झाली असता मागणीमध्ये 100% वाढ होते, हे या ठिकाणी जास्त लवचिक मागणी दर्शवतं। हे खालील आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येतं। अ अक्षरावर मागणी दर्शवली आहे, अ या अक्षरावर किंमत दर्शवली आहे। अ क किमतीला अ बोलण्याची मागणी केली जाते, तर क पासून क येईपर्यंत किंमत कमी झाली असता ब पासून ब येईपर्यंत मागणी वाढते। या ठिकाणी क क एक मधील अंतरापेक्षा ब ब एक मधील अंतर हे जास्त आहे। यावरून हे स्पष्ट होते की या ठिकाणी मागणी जास्त लवचिक आहे आणि म्हणून म हा जो मागणी वक्र आहे तो जास्त लवचिक मागणी वक्र आहे, तो पसरट स्वरूपाचा आहे। आता याच्या विरुद्ध हा 5वा प्रकार आहे कमी लवचिक मागणी। आता कमी लवचिक मागणी म्हणजे जेव्हा किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणापेक्षा मागणीतील बदल हा कमी असतो, किमतीतला बदल जास्त आणि मागणीतला बदल कमी असतो, तेव्हा त्याला कमी लवचिक मागणी असे म्हणतात। आता उदाहरण काय घेता येईल, तर किमतीत 50% घट झाली असता मागणीत 25%नेच वाढ होते। मागणीमध्ये वाढ होते पण ती कशी आहे रे, 25% आहे। या ठिकाणी कशी झाली होती, 100%, आणि म्हणून किमतीमध्ये 50% घट झाली असता मागणीमध्ये 25%ने वाढ होत असेल तर तेव्हा त्यास कमी लवचिक मागणी असे म्हणतात। सूत्रामध्ये मागणीची लवचिकता बरोबर मागणीतील शेकडा बदल भागिले किमतीतील शेकडा बदल। मागणीतला शेकडा बदल किती आहे, 25, किमतीतला शेकडा बदल किती आहे, 50, बरोबर उत्तर किती, 0.5। म्हणजेच या ठिकाणी मागणी कशी येणार आहे, ही 1 पेक्षा कमी येणार आहे। हे खालील आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येतं। अ अक्षरावर मागणी दर्शवली आहे, अ या अक्षरावर किंमत दर्शवलेली आहे। अ क किमतीला अ ब ढगांची मागणी केली जाते। क पासून क येईपर्यंत किंमत कमी झाली तर ब पासून ब येईपर्यंत मागणी वाढली, पण किमतीतील अंतर हे जास्त आहे तर मागणीतील अंतर हे कमी आहे, कारण किमतीतील बदलापेक्षा मागणीतला बदल हा कमी आहे आणि म्हणून या ठिकाणी मागणी कशी आहे, कमी लवचिक आहे। म हा कमी लवचिक मागणीचा वक्र आहे। आता म हा कमी लवचिक मागणीचा वक्र जो आहे त्याचा वक्राचा आकार किंवा उतार जर बघितला तर तो कसा आहे रे, उभट स्वरूपाचा आहे किंवा तीव्र उताराचा आहे। जास्त लवचिक मागणीचा वक्र हा पसरट स्वरूपाचा असतो तर कमी लवचिक मागणीचा वक्र हा तीव्र उताराचा असतो, कारण या ठिकाणी मागणी कशी आहे, ही कमी लवचिक। अशा पद्धतीने हे मागणीच्या किंमत लवचिकतेचे 5 प्रकार: संपूर्ण लवचिक मागणी, संपूर्ण अलवचिक मागणी, एकक लवचिक मागणी, जास्त लवचिक मागणी, कमी लवचिक मागणी। संपूर्ण लवचिक मागणीचा वक्र आडवा असतो किंवा अक्षाक्षर समांतर असतो। संपूर्ण अलवचिक मागणीचा वक्र हा उभा असतो किंवा तो अ या अक्षरा समांतर असतो। एकक लवचिक मागणीचा वक्र हा परिवलयाचा असतो। जास्त लवचिक मागणीचा वक्र हा पसरट स्वरूपाचा असतो तर कमी लवचिक मागणीचा वक्र हा तीव्र उताराचा असतो। अशा पद्धतीने वक्राचा उतार जर आपल्या लक्षात आला तर त्यावरून आपल्याला मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करता येतात। अशा पद्धतीने या ठिकाणी मागणीच्या किंमत लवचिकतेचे हे 5 प्रकार आपण या ठिकाणी पाहिले आहेत। आता पुढच्या तासाला आपल्याला मागणीच्या किंमत लवचिकता मोजण्याच्या पद्धती पाहायच्या आहेत। धन्यवाद।